हे बघा देवी करंजेश्वरीचं प्रवेशद्वार. इथून आता आपल्याला मोठे ब्लॉगर भेटले चिपळूणचे, तुम्हाला ओळख करून देतो. हो का महेश ऐक. आई करंजेश्वरी आणि आपले मित्र परिवार. तर नमस्कार मित्रांनो, कसं काय, मी सूरज स्वागत करतो आपल्या कोकणी सूरज या ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला मोठे ब्लॉगर भेटले चिपळूणचे, तुम्हाला ओळख करून देतो. हो का महेश ऐकर भावाचे चॅनल सबस्क्राईब करायला सांग. चल हा साईराज भाव, हा महेश भाव. आता आपण चाललोय, कुठे चाललोय? गोलकोट कर्जाबाईला भेटायला झालो. पहिल्यांदा एवढं चिपळूण मध्ये एवढा वर्ष असून पहिल्यांदाच जातोय. चला तर जाऊया आपल्या ब्लॅक घोड्यावरतून. चला तर आता ते गेले पुढे, आपण पण जाऊया. करंजेश्वरीच्या इथं मंदिराच्या पोहोचतोय आपण. बाई थांबा, गाडी लावू दे मला. आलोय आता करंजेश्वरीच्या मंदिराच्या इथे. राधाकृष्ण मंदिर आहे काय? हे बघा देवी करंजेश्वरीचं प्रवेशद्वार. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. देवी करंजेश्वरीचं मंदिर. जाऊया, दर्शन घेऊन या आपण देवी करंजेश्वरीचं. सुंदर असं मंदिर आहे. काय आलं बघा, आता ते आपण मंडळाला वगैरे सर्व विचारलं, शूटला म्हणजे परवानगी आहे का शूटला. मंडळाची परवानगी घेतल्यानंतर आपण आता शूट करतोय. आपली आई करंजेश्वरी आणि आपले मित्र परिवार. सुंदर असं शांत मंदिर आहे इथे, नक्की बघू शकतो तुम्ही. पहिल्यांदा झालं आई करंजेश्वरीच्या मंदिरात. बघा आता आई करंजेश्वरी. काय आलं? तुम्ही पण नक्की आहे एकदा आई करंजेश्वरीला भेटायला. भावाचा एक सिनेमॅटिक व्ह्यू येतो. सिनेमॅटिक खरंच खूप खूप सुंदर असं मंदिर आहे आई करंजेश्वरीचं. नाही का? तुमची माहिती घे ना, माहिती सांगतो. कोणता दसा होता? दसा होता बरोबर. फेमस आपला चांगलाच आहे ना, कोकणावरती जातो. कसं त्यातच आपण अच्छा हो का. कार्यक्रमाची रूपरेषा, 9 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा, भजन कीर्तन इथे चालते. तर रात्रीचं काय गरबा वगैरे नसतोच. मोस्टली आपले पारंपरिक कार्यक्रम तिथे अवेलेबल असतात.
ते वाडीवरती ठरवलं किती वाढती जागर पडेल ना प्रत्येक वाडीवरती 7 वाढती 70 हो इकडचेच. हा आपला सिनेमॅटिक शूट करतोय. भावाच्या चॅनलला पण विजिट करा एकदा. नक्कीच खूप सुंदर असं सिनेमॅटिक बघायला मिळेल. सुंदर असं सिनेमॅटिक आपल्याला बघायला मिळेल आपल्या भावाच्या चॅनलवरती. बघू शकता आपण सुंदर असं वातावरण आहे. तर आता आपल्या वरचं दर्शन झालं. सिनेमॅटिक शॉट वगैरे घेतले आपण. आता चाललोय परशुरामवरती जायचं. 20 पॉईंटला जायचं आपला प्लॅन चाललाय. तर मित्रांनो आता करंजेश्वरीचं आई करंजेश्वरीचं आपलं दर्शन झालं. आता पुढचा प्लॅन आपला काय ठरतो बघू. जर परशुराम म्हणजे 20 पॉईंटला जायचं झालं तर तो पार्ट आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर आजचा पार्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बघा.